नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे बरं का आपल्या रॉयल नंदू मोरे या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण चिठ्ठ्या वगैरे समजा तयार केल्या बरं का. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आज मी व्हिडिओ बनविणार आहे आणि गिफ्ट किंवा बक्षीस कोणाला द्यायचं हे ठरविणार आहे. तर सायलीनं राव समधीच्या समध्या 107 चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत बरं का. तर काल आपला त्या व्हिडिओचा 5वा दिवस होता, म्हणजे कालपर्यंत 107 कमेंट होत्या आणि आज 112 कमेंट आहेत. म्हणजे ती वरच्या आम्ही 7 कमेंट धरणार नाही बरं का. फक्त 107 कमेंटच आम्ही इथे लिहिलेली आहे त्या, कारण 5 दिवसाच्या आज जी कोण कमेंट करेल त्याचीच आम्ही कमेंट धरणार होतो. तर आज डायरेक्ट चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत त्या आणि ती चिठ्ठ्या वरती टाकणार आहे. तर बघा आता टाकतो आम्ही चिठ्ठ्या वरती. बघू आता कोणाचं नाव येते आपल्या हातात, काय होते काय नाही. लय डबा पण मोठा लिहिलाय. नाही, मी टोटल चिठ्ठ्या मोजली त्या 107 चिठ्ठ्या इथे. टाक माझ्या हातात वर. तर आता ही चिठ्ठी मित्रांनो टाकतो वरती आणि मी डोळं झापून घेणार आहे एक चिठ्ठी. मग ह्या चिठ्ठीमध्ये रेलमध्ये कोणाचं नाव असेल ते असेल, लगेच त्या नावाची जी कमेंट आहे का नाही त्या कमेंटला मी पिन करणार आहे आणि लगेच रिप्लाय देणार आहे की बाबा तुमचं असं असं चिठ्ठीमध्ये नाव आलेलं आहे आणि तुमची पर्सनल माहिती द्या, आम्हाला गिफ्ट पाठवायचं आहे. ते मोबाईल नंबर वगैरे त्यांच्याकडून लगेच मी घेणार आणि माहिती करणार. तर असं असं आहे आपलं. तर चला आता ज्यादा वेळ वाया न घालवतं डायरेक्ट मी आता चिठ्ठ्याला वरती टाकतो. एक चिठ्ठी ही तर पल्ल्यावरी टाक माझ्या. तर ही टोटल मी चिठ्ठ्या इथं टाकलेल्या आहेत. आता तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या. मी डोळं झापून चिठ्ठी घेणार आहे, कुठली का चिठ्ठी आहे की ना हातात माझ्या. डोळं झापलेलं इथं आणि ही एकच चिठ्ठी आहे माझ्या हातात आता सध्या. तर मी डोळं उघडून ह्या चिठ्ठीतलं नाव वाचण्याचा प्रयत्न करतो. अजित जगदाळे 8,700. हां, अजित जगदाळे 8,700. तर ह्यांना आपलं गिफ्ट लागलेलं आहे बरं का. तुम्ही बघू शकता ह्या बघा त्या चिठ्ठीमध्ये अजित जगदाळे 8,700. तर आता ह्या चॅनलला मी आता डायरेक्ट पिन करणार आहे, त्यांना रिप्लाय करण्याचा प्रयत्न करणार आहे बरं का. नेमका आता काय काय विषय आहे काय काय नाही त्यांना मला रिप्लाय करावं लागणार आहे. मग त्यांचा आता कमेंटला मला रिप्लाय येते का नाही काय माहीत. मग त्यांचा जर रिप्लाय नाही आला तर मग गिफ्ट देणं खूपच कठीण होऊन जाणार आहे. आता त्यांचा नंबर त्यांचं म्हणजे ॲड्रेस लागते आपल्याला. बघू की आपण ती कमेंट पिन करू आणि त्या कमेंटला अजून रिप्लाय देऊ की बाबा असं असं तुमचं गिफ्ट तुम्हाला लागलेलं आहे. अजित जगदाळे 8,700. तर ही चिठ्ठ्या भरून टाका आता दुसरीकडे त्या डब्यात भरून टाक. मग अजितदादाचा जर आपल्याला रिप्लाय नाही आला तर ही चिठ्ठी अजून का मी येणार आहे त्या बरं का. रिटर्न टाकायच्या वरती परत अजून करायला लागणार आहे का. तर शनी जर रिप्लायच नाही दिला कसल्याच प्रकारे तर करायचं का आपण. पर्याय नसणार आहे दुसरा आपल्याकडे. त्याच्यामुळे चिठ्ठ्या अजून आपल्याला लागणार आहे. मग तेच की वरती डबल टाकून डबल नंबर काढू अजून. पण त्यांचा रिप्लाय येईल असं मला वाटतंय बरं का. अजित जगदाळे 8,700. तर ही लक्की विनर ठरलाय बरं का आपला. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अजितदादा. तुमचं मनपूर्वक आभार. तुम्ही आमच्या व्हिडिओवरती कमेंट केलात आणि तुमची कमेंट बरोबर आली आणि तुम्ही लकी विनरमध्ये पात्र ठरलात, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आभार आभार. तर मित्रांनो, तुम्हाला आयडिया कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटतोय नक्की नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. आणि हाय राव असंच आपण करतोय बरं का. छोटं मोठं काय तर नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करत असतोय. आणि तुम्ही म्हणसाल नंदू लईच वेळ लावा लागलाय गिफ्ट देण्यासाठी ही ती. पण मला पण समधिकली कामं करावं लागते ती मित्रांनो. शेतातली वगैरे कामं करून घरची कामं असते ती तिकलं समजा बघून मला व्हिडिओ काढायला पाहिजे. आणि व्हिडिओ काढण्यासाठी जास्त करून तर वेळ भेटत नाही, पण मी काढत असतो वेळ काढून व्हिडिओ बनवतो. त्याच्यामुळं कधी व्हिडिओ टाकताव कधी नाही असा उशीर होतोय. वेळेनुसार व्हिडिओ टाकताव. बरोबर आहे साहेब.
तर तेवढं एकच काम नाही आपल्याला म्हणजे व्हिडिओ करायचं. हा, नुसतं व्हिडिओचं काम नाही. नुसतं व्हिडिओ काढायचं जर काम राहिलं असतं का नाही, मग नुसतं दिवसाला 10-20 व्हिडिओ अपलोड करून टाकले असते मी. धाड 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 बंदुकीतनं कशा गोळ्या निघतील तशा व्हिडिओ अपलोड करून टाकले असते धाड 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 सारखं. व्हिडिओ काढायला जास्त वेळ लागत नाही, पण एडिटिंगला जास्त वेळ लागते व्यवस्थित करायला त्याला. माहीत आहे का? तर असू द्या मित्रांनो, तुमचं लक्ष आपल्या चॅनलवर. आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर करा, चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्रायबर करा, लाईक करत जावा, कमेंट करत जावा, शेअर करत जावा. आणि आमची काय चुकी वगैरे सांगत जावा मित्रांनो कमेंटद्वारे, म्हणजे आम्हाला पण तसं सुधारणा करता येते तुमची कमेंट बघून, की बाबा हां, खरं खरं आपलं इथे इथं चुका लागलं इथे. म्हणजे अशी आम्हाला सुधारणा चांगल्या प्रकारे करता येते. त्याच्यामुळं तुम्ही कमेंटद्वारे सांगणं हे लय गरजेचं आहे बरं का. कमेंट तर तुम्ही भरपूर चांगल्या करताय, मला पण माहीत आहे. कुठं कमेंटद्वारे शिवीगाळ नाही, कुठं बॅड कमेंट वगैरे घाणं अजिबात नाही. मस्त एकदम वाचण्यासारख्या चांगल्या कमेंट येते त्या आपल्या व्हिडिओला. कारण का? तर आपण पण चांगलं राहण्याचा प्रयत्न करतोय. व्यवस्थित आपलं व्हिडिओ बनवतोय म्हणून व्यवस्थित येते. तर दुसऱ्या जर महिलावाला किंवा दुसऱ्या क्रिएटरला बघितलं तर लई शिव्यागाळ्याच्या कमेंट असते त्या. का? तर आपल्याला तशी पण कमेंट नसते. पण ती क्रिएटर बी व्यवस्थित राहत नसते, ते त्यांचं समजा वेगळंच व्हिडिओ असतात म्हणून लोक त्यांना शिव्यागाळा घालते ती, माहीत आहे का? आपल्याला व्ह्यू कमी काही ना, 4 व्ह्यू कमी आल्या तर चालतील या, पण आपण व्हिडिओ पण व्यवस्थित बनवत आहोत. कुठं भांडण नाही, तंटा नाही, कुठं म्हणजे चांगला आपण एकदम व्हिडिओ बनवित आहोत म्हणून त्याच्यामुळं आपल्याला कमेंट पण चांगल्या येते त्या साईडला. म्हणजे बाहेरचं आपलं काय नसतंच की आपलं आपलं घरातलं. हां, आपल्या आपण व्हिडिओ टाकतो. कोणाचं 1 नको, 2 नको. आजकाल जर YouTubeवर बघितलं तर नुसतं भांडण, भांडण, भांडण. नुसतं भांडणामुळंच YouTube फेमस झाले बरं का. लई जण भांडण करायला लागली ती. म्हणजे त्यांना माहिती झाली की बाबा भांडण केलं का व्हिडिओ व्हायरल होतं तर डॉलर वगैरे भरपूर भेटतं. असं लई प्रमाण वाढलंय YouTubeवर राव. काय लोकं तर नुसतं भांडण करते ती. 2-3 वर्षापासून त्यांचं नुसतं भांडणच चालू आहे. तुम्हाला तर माहितीच आहे आता मी कोणाबद्दल बोलत असेल. शेवटी पण घरात भांडण नसते ती. दिवसा नवरा बायको भांडण करते ती आणि रातभर गोडी गुलाबानं जेवण वगैरे करून झोपते ती. म्हणजे काय हे चाललंय काय तुमचं? 2-3 वर्षापासून भांडण, इतकं मोठं भांडण. काय राव तुम्ही समाजाला काय चांगलं जर तुम्ही देऊ शकत नसलात, तर वाईट पण देऊ नका. माझं ही मत आहे बरं का. का? तर बघतोय मी पण राव, नुसतं भांडणच चालू आहे त्या घराण्याचं एका. नुसतं भांडण, रोजच्या रोज भांडण. ह्यानं मला ही म्हणला, त्यानं ती म्हणला, माझ्या बायकोनं असं केलं, माझ्या आईनं तसं केलं. अरे काय तुम्ही नेमकं तुम्हाला क्रिएटर म्हणण्याच्या लायकीचं तुम्ही ना हो का? तर लोकांना काय तर घेण्यासारखं व्हिडिओतनं दिलं पाहिजे तुम्ही. एक तर लोकावाला खळखळून हसवलं तर पाहिजे, ना तर रडवलं तर पाहिजे. काय तर शिकण्यासारखं त्यांना भेटलं पाहिजे ना व्हिडिओमधून. उगं तुमचं भांडण माझ्या आईनं ही केलं आणि ती केलं टाकलं ती YouTubeला. काय भेटणार आहे तुमच्या त्या व्हिडिओतनं? अजिबात काय भेटत नाही ना. असं एक्झाम्पल काय का करेना, ज्याचं त्याचं शेवटी मन असतंय. कुणाचं मन गूळ खायला जातंय, कुणाचं मन साखर खायला जातंय. अशातला त्याचा प्रकार आहे बरं का. असू द्या, नो प्रॉब्लेम. तर मित्रांनो, काढलाय मी आता लकी विनर काढलाय. त्याला गिफ्ट काय द्यायचं आहे, कुरिअरनं मी कसं पाठवणार आहे, ह्याचा अजून व्हिडिओ बनवून टाकतो. नो प्रॉब्लेम. बघत राहा तोपर्यंत आपला अजून जुनं व्हिडिओ आणि सपोर्ट करत राहा आपल्या रॉयल नंदू मोरे या YouTube चॅनलला.